बॉम्ब स्फोटातले आरोपी करतायत ऐश. कुटुंबियांसोबत प्रवासाची मिळते मुभा. अबू सालेम नंतर आता मुस्तफा डोसा. आपल्या बायकोसोबत प्रवासाला निघालेला हा कोणी सामान्य माणूस नव्हे. हा आहे 1993च्या बॉम्बस्फोटातला आरोपी मुस्तफा डोसा. मॉडेल असलेल्या आपल्या पत्नीसोबत त्यानं अख्खी रात्र एका ट्रेनमध्ये काढली. मिड डे या टॅब्लॉइडनं हे फोटो प्रकाशित केलेत. 25 डिसेंबरला मुस्तफाला गुजरातमध्ये पोरबंदरला कोर्टाच्या तारखेसाठी घेऊन जाण्यात येत होतं. सौराष्ट्र एक्सप्रेसनं सकाळी 8:20 मुंबई सेंट्रल इथून S3 ह्या बोगीतून त्याला नेण्यात आलं. रात्री 8 वाजता अहमदाबादला डब्यात त्याची पत्नी शबाना खत्री चढली. शबाना गाडीत आल्यावर मुस्तफाच्या बंदोबस्तासाठी असलेले सर्व 8 पोलीस शिपाई डब्यातल्या शौचालयाजवळ उभे राहिले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे 5:30 पर्यंत शबाना आणि मुस्तफा गाडीत सोबत होते. यापूर्वीही बॉम्बस्फोटाचा आरोपी अबू सालेमची अशीच शाही बडदास्त ठेवली जात असल्याचं समोर आलं होतं. 2013 साली अबू सालेमनं एका वकील महिलेसोबत पूर्ण दिवस घालवला होता. 2014 साली अबूची तळोजा जेलमधली चिकन पार्टी गाजली होती. त्याच वर्षी अबूनं मुंब्र्यातल्या एका मुलीसोबत रेल्वेत लग्न केलं. 2015 मध्ये मुस्तफा डोसानं कोर्टाच्या आवारातच एका मॉडेलची स्क्रीन टेस्ट घेतली होती. अंडरवर्ल्ड डॉन मुस्तफा काय आणि अबू सालेम हे आपल्या मर्जीनं कधीही कुणालाही भेटतात. जेलमधून गँग चालवतात. तळोजा जेल म्हणजे अबू सालेमचं साम्राज्य, तर आर्थर रोड जेल म्हणजे मुस्तफा डोसाची जहांगिरी. त्यांच्या सांगण्यावरून तुम्हाला कोणतीही वस्तू जेलमध्ये मिळू शकते हे अनेकदा सिद्धही झालंय. चिरीमिरीसाठी काहीही करायला तयार असलेले जेलचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादानं हे सारं चालतं. मग पोलीस आयुक्त कुणीही असो, गृहमंत्री कुणीही असो, सरकार कुणाचंही असो. अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.